चला मॅचला लगेच सुरुवात करून द्या मित्रांनो, वेळ बराचसा वाचलाय, आता तोच वेळ थोडासा वाया घालवला जातोय, प्लीज थोडंसं स्पीड अप द्या. वांगवेली क्रिकेट क्लब महिन आयोजित श्री मानादेवी चषक 2024 तुम्ही पाहताय, ऐकताय, अनुभवताय. जवळ मॅचच्या दिशेनं गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झाला सिद्धेश. यावेळी मात्र अगदी कुठल्याही स्पॉटचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अगदी डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू येतोय. सिद्धेशला सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. ओहो, ड्राईव्ह, सुरेख ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू आहे चेंडूच्या मागावरती, अखेरीस चेंडूने गाठले सीमारेषा. या चौकारानं संघाची धावसंख्या मात्र थोडीशी बहरते आणि ओपन झाले, जी आपण पाहिली त्या चौकाराने होते ओपन. 4 धावा. चांगली सुरुवात बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर मिरकाव संघानं केली. पहिला चेंडू डॉट जरूर आला, तर नंतर हात खोलले, चौकार लगावला. टीमला एक चांगली मजबूत बाजू देण्याचा प्रयत्न. यावेळी देखील इनसाइड आउट कव्हर रिजन मध्ये पॉइंटचे खेळाडू मात्र चेंडूच्या मागे धावतायत, अडवण्याचा प्रयत्न करतील, सांभाळायचंय, काळजी घ्यायची. मात्र या चौकारानं आणखीन धावसंख्या पुढे जाते. बॉल बरेचसे खर्च जरूर होत आहेत या मॅच मध्ये. कदाचित 3 चेंडू आतापर्यंत नवीन खर्च झालेत. स्पॉन्सर कोण आहे? चेंडू स्पॉन्सर मनापासून आभार त्यांचा मानूयात. संदीप राजाराम साळुंके साहेब, थँक्यू सो मच. चेंडू स्पॉन्सर आहेत. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी स्विच हिट घेण्याचा प्रयत्न, टॉप एज डिक्लेअर मध्ये धाव मात्र जरूर जाते. भाऊ नाही परवडत. कॅच साठी जरूर खेळाडू आला, कॉल नव्हता, इथे चुकी झाली असती आणि याच गोष्टी तर घडतात मैदानामध्ये. विकेटचं तर पतन होतंय, बॅटर गॉन होतोय. चेंडू स्पॉन्सर आमचे प्रकाशजी जाधव साहेब, संदीपजी साळुंके साहेब यांचा आभार व्यक्त करतो. एक मोठा फलंदाज बाद होतोय. प्रथमेशला माघारी जाताना आपण पाहिलं. प्रथमेश बॅक टू द डकआउट. तब्बल 9 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली गेले. 9 लॉस ऑफ द 1. शैलेश
नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सिद्धेशची राहिले. चौकार जरूर आले, मात्र एक महत्वाचा विकेट मिळवण्यामध्ये देखील त्याला यश आले आपल्या संघासाठी. पहिला ब्रेक थ्रू त्याने दिला आपल्या संघाला. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न यावेळी खोदून तर काढला. मिड विकेट रिझनला आहे खेळाडू. सरळ त्याच्या हातामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. अंपायरच्या भूमिकेमध्ये मिस्टर विजय, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर रोहन, हे दोघे अंपायर्स या मॅच साठी उतरले गेलेत. सिद्धेशच्या गोलंदाजीमध्ये थोडंसं महागडं षटक पाहिलं, पण तेवढंच त्याने ते कव्हर केलं असं म्हणता येईल. नौका गोलंदाज गोलंदाजीसाठी यावेळी मात्र आपण पाहतोय. अमित गोलंदाजीसाठी दाखल झालाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. ओहो, अगदी सावधान स्ट्रोक, सावधान पद्धतीने खेळलेला फटका अगदी आरामामध्ये खेळून काढला. एका धावेसाठी धावसंख्या थोडीशी रोटेट होते. टीमची टोटल आपण पाहिली थोडीशी पुढे जाऊन पोहोचते, जी आपण पाहिली तर 10 या आकड्यावरती 10 ऑन अ स्कोर कार्ड. पुढे खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅटीच्या बॉटमला शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन आहे. अगदी वेगाने जात आहेत. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाऊन पोहोचली, जी आपण पाहिली तर 11, 11 लॉस ऑफ दी 1 अशी धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ओ क्रमांक 2 सध्या मात्र प्रगती पथावरती आहे. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिझन, डीप मध्ये आहे खेळाडू. विकेटचं पतन होतंय, कॅच पकडली जाते आणि अशा वेळी फलंदाज आपण पाहिलं तर अजय बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला विजय. वेलकम आदरणीय स्पॉन्सर चेतनजी कुंभार साहेब, आपलं देखील स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप त्यांची लाभली आहे, त्यांचे देखील आम्ही अधिक स्वागत करतो. विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला आहे खेळाडू. अगदी आरामामध्ये चेंडूपर्यंत पोहोचतात. फेकी चांगली आहे. ओहो, अगदी थोडासा फलंदाज आडवा येत होता चेंडूच्या, कदाचित त्याच्या चेहऱ्यावरती लागला असता चेंडू. तोडक्यासाठी बचावला गेला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक, चांगली धावसंख्या अडवली, स्टॉप केले धावसंख्येला. थांबावं लागेल. अगदी दॅट बॉल पुन्हा रनअप घ्यावा लागेल. यॉर्कर यावेळी मात्र अगदी आहे खेळाडू. सिद्धेश वेगाने जातात, चेंडूपर्यंत पोहोचेल आणि फेकी त्याचा थ्रो पहा, डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये. असते प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसचा संपूर्ण प्रभाव असतो हा. संघाची धावसंख्या अगदी एकने पुढे जाते 13 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 2 जर आपण पाहिली तर तब्बल एक चेंडू अजूनही बाकी आहे. पुढून केल्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू उचलून फेकून दिलाय मिड विकेट रिझनच्या बाहेर. टाळ्यांचा आवाज संघाकडून आणि अगदी मिरगाव संघासाठी ही मोठी धावसंख्या तयार करणारा येतोय षटकार. ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ समाप्त होतोय आणि संघाच्या धावसंख्येमध्ये सध्या मात्र बहर आली आहे, जी मात्र 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 19 धावसंख्या.
ओहो, यावेळी देखील आपण पहिला चेंडू पडतोय लेग स्टिकच्या जास्तच बाहेर. मिस्टर अमोल गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. धावसंख्या अगदी स्थिर आहे. जीबीसी आकड्यावरती सध्या मात्र मिरगाव संघाकडून सजवली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी टॉपला विकेट कीपर आहे, चेंडू खाली येतोय, विकेटचं पतन, बॅटर गॉन. मिरगाव संघाला मोठा धक्का भेटला शेवटच्या षटकामध्ये. जावं लागेल शैलेशला, माघारी यावं लागेल. नौका फलंदाज मैदानाच्या आत जातो महेश. अस्तळीय संघ देखील खेळताना दिसेल, कराटे संघ देखील खेळताना दिसेल, उधवणे कुंभारवाडी देखील आज खेळताना दिसेल. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. एक ओ सुरेख फटका, स्क्वेअर कट आहे, ड्राइव्ह केलाय, वन बाउंड चेंडू गॅदर केला जाईल डीप पॉइंट रिजन मध्ये. आणि तब्बल या 2 धावेचा प्रयत्न आता मात्र तो यशस्वी केला मिरगाव संघाच्या दोन्ही बॅटर कडून. चांगली धावसंख्या गोळा केली जाते. सध्या मात्र टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 22. तब्बल अजूनही चेंडूचा खेळ बाकी. आपण पाहिलं तर 4 चेंडू अजूनही बाकी आहेत ओव्हर क्रमांक 3 मधील. ओहो, फटका चांगला खेळून काढलाय बॅटच्या अगदी बॉटमला. वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स, वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. उडता पंजाब, काय क्षेत्ररक्षण, दर्जेदार आणि दर्जा या क्षेत्ररक्षणामध्ये बघायला भेटला. सिद्धेश होता, त्यानं मात्र अगदी लॉंग स्टॉपला हा चेंडू मात्र दोन्ही पाय हवेमध्ये असताना अडवला. काय क्षेत्ररक्षण, चिता आहे की चित्याची चपळाई आहे. हा तर खऱ्या अर्थानं द बेस्ट फिल्डर आहे. वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स यार. योग्य आहे. आत्ताच्या 2 धावा. तब्बल चेंडू झालेत 3, अजून 3 बाकी आहेत. स्क्वेअर कट यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये ही धाव जाईल एका धावेसाठी. दीपक साळुंखे, दीपकजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून तब्बल या क्षेत्ररक्षणासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला. सिद्धेश साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. संघाची धावसंख्या अगदी 25. चांगली धावसंख्या मी म्हणेल मिरगाव संघाने आतापर्यंत ही तयार केली, जमा केली आहे, गोळा केली आहे. आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज फिल्डिंग साठी सिद्धेश साठी आलेला आहे. फौजी दीपक दादा यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आलेला आहे. बॅकफुटला पुन्हा स्क्वेअर कट केलाय. कदाचित हा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. होय, या चेंडूवरती 4 धावा येत आहेत. आणि मिरगाव संघाची जी बॅटिंग लाईनअप होती, जी बॅटिंग होती, त्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. एक चांगलं युद्ध पहिल्या इनिंग मध्ये बघायला भेटलं मिरगाव संघाकडून, जिथे संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आणि 30 धावेचं आव्हान सध्या मात्र ठेवलं गेलंय शिवगर्जना 11 काळगाव या संघासमोर. 30 धावेचं आव्हान. फौजी अर्थातच दीपक दादा शेलार साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान घेणं ही परंपरा आहे महाराष्ट्राची. तीच परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. फौजी दीपक दादा शेलार ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आत्ताच सिद्धेशला बेस्ट फिल्डिंग साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून दिला गेलाय. त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत.
30 धावेचं टार्गेट आज जाऊया मॅचच्या दिशेने. चला थोडंसं स्पीडअप घ्या. 30 धावेचं आव्हान या मॅच मध्ये शिवगर्जना 11 काळगाव या संघाला जरूर आहे. दोन्ही बॅटर सिद्धेश आणि अमित दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत या मॅच साठी. पहिला चेंडू शॉट अंपूल बॅटीवरती सर आला नाहीये. कॅच घेण्यासाठी कॉल दिला. कॅच पकडली गेली आहे. विकेटचं पतन होत आहे. सतीशनं पकडली ही कॅच आणि पहिलीच विकेट निलेशच्या खात्यामध्ये जाते. पहिला ब्रेक 2. बॅटर गॉन होतोय. या कॅच साठी देखील फौजी दीपक दादा शेलार साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अनिकेत नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा खेळाडू कुठली धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉल येतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय बॉलिंग अटॅक करून. यावेळी देखील फटका चांगला आहे. टायमिंग चांगला आहे. उचलला फेकून दिला अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून. वॉट अ स्ट्रोक. बॅटिंग करत असताना अनिकेतच्या बॅट मधून हा फटका येतोय. बॅकफुटला शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न. ही देखील थोडीशी अवघड होती. कॅच रनिंग होती. पकडण्याचा प्रयत्न तर पूर्णपणे राहिला पण थोडस अपयश पदरी आलंय. पण एक धाव कंप्लीट केली जाते त्याच वेळेमध्ये. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी एक पाऊल पुढे जी 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 धाव संख्या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. एका धावेच्या मदतीने 8 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपण्यासाठी अजूनही तब्बल 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 1 टू गो. आव्हान या मॅच मध्ये 30 धावेचं आव्हान ठेवलंय. 29 धावा ठोकल्या प्रथम बॅटिंग करत असताना मिरगाव संघानं आणि आता 30 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. One to go. येस चेंडू आलाय मैदानामध्ये. थँक्यू सो मच. अंपायरचं कौतुक करेल मी. बरंचसं योगदान त्यांचं स्पर्धेसाठी राहतं नेहमी. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताला गेला. क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलं. पॉइंट रिझन मधून धाव कंप्लीट केली. ती देखील चोरीची. एक धाव कंप्लीट होतीये.
ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपुष्टात येतोय आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 21 धावेची गरज आता मात्र या मॅच मध्ये. येणारे तब्बल 12 चेंडू आणि 21 धावेची गरज आता मात्र या मॅच मध्ये विजयासाठी आहे. मिरगाव संघ एकाच बाजूने जरूर प्रयत्न करतोय. काळगाव संघाला देखील आज विजय हवा या मॅच मध्ये, कारण की दोन्ही संघ आपण पाहिले तर विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आतापर्यंत ट्रॉफी आलेली नाहीये संघांकडे, कारण की या सीझन मध्ये एक ना एक ट्रॉफी आपल्या संघामध्ये असावी असं प्रत्येक संघाचं स्वप्न असतं. कारण की गेले कित्येक वर्ष हा संघ मेहनत करत असतो, गावाच्या नावासाठी खेळत असतो, गावाचं क्रिकेट जपत असतो आणि या सगळ्या क्रिकेटला आणखीन उभारी भेटावी यासाठीच या ट्रॉफीच्या मागे हा धावत असतो. योगेश गोलंदाजीसाठी दाखल झाला. यावेळी शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी हवेमध्ये डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल हा चेंडू. एका धावेसाठी संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकते, जी आपण पाहिली तर अगदी 10 या आकड्यावरती. RDX आमच्या सोबत जोडला ऍज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये. 10-10. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. कॅचचा कॉल दिलाय मिड विकेटला. कॅच पकडली जाते. फटका चुकला गेला, टायमिंग चुकलं गेलं. नाराज असेल या स्ट्रोकला घेऊन, या शॉट सिलेक्शनला घेऊन तो नाराज असेल. फलंदाज अमित यावेळी मात्र बाद होतोय. एक मोठी विकेट मिरगाव संघाला भेटली आहे. काळगाव संघ थोडासा अडचणीमध्ये सापडतोय. जेव्हा जेव्हा अडचण आली आहे तेव्हा तेव्हा शंकर धावून गेलाय, कारण की आजही शंकरचे बरेचसे रेकॉर्ड तळवलीमध्ये गाजवलेले माहिती आहेत. 2 बॉल 12 ची मॅच असेल, 3 बॉल 16 ची मॅच असेल. या खेळाडूंना आतापर्यंत खेचून आणले. यावेळी बॅकफुटला जातोय. फटका थोडासा फसला जातोय. एक विकेट ऑलरेडी गेली आहे, त्याच्यामध्ये ही रिस्क घेतली. कॅच देखील ड्रॉप झाली. 2 खेळाडू शांत उभे राहिलेत, एकमेकांकडे बघतायत, कारण की ही कॅच किती इम्पॉर्टंट होती मिरगाव संघासाठी याचं संपूर्ण उत्तर सतीशलाच माहिती आहे. ही कॅच संघासाठी इम्पॉर्टंट होती. सीतपवाडी गावचे विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय रविराज साहेब, मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. आदरणीय सरपंच साहेब, विनंती करेल आपण या. एक साधं सरळ आणि अगदी मला वाटतंय टीमची टोटल अगदी बॅकवर्ड स्पेल एक रीजन, अगदी 1 धाव. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर टीमची टोटल अगदी 12 धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. 1-12. 30 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेले. 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी. ओव्हर क्रमांक 2 चा समीकरण या मॅचचं थोड्या वेळाने सांगितलं जाईल. फुटून खेळण्याचा प्रयत्न. फटका यावेळी देखील थोडासा हवेमध्ये. खेळाडू मिड विकेटचा कॉल दिला कॅच साठी. 4 खेळाडू एका चेंडू खाली. विकेटचं पतन होतंय. काळगाव संघ पुन्हा एकदा बॅकफुटला जातोय. मिरगाव संघाने 1 पाऊल पुढे टाकलंय आणि आता येणारे 6 चेंडू आणि तब्बल 18 धावेची गरज आहे. महेश आलाय नवीन फलंदाज.
6 चेंडून तब्बल 18 धावेची गरज. सन्मान घेऊयात चित्रपटी गावचे विद्यमान सरपंच रविराज भाऊ यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. मला वाटते बनपुरीच्या महेशजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भेट झाली. नंतर आज साहेबांसोबत भेट झाली. आपण आलात, या स्पर्धेची खूप छान शोभा वाढली. आपल्या गावच्या खेळाडूंच्या क्रिकेटला वाव देण्यासाठी जेव्हा व्यक्तिमत्व मैदानामध्ये येत असतं तेव्हा गावच्या नावासाठी गावच्या खेळाडूंसाठी तुम्ही येता, खेळाडूंना प्रोत्साहन देता, यासाठी आम्हाला खरंच खूप आनंद होतो. आपलं क्रिकेटवरचं प्रेम असंच सातत्याने राहो. येणाऱ्या दिवसामध्ये सितपवाडी प्रीमियर लीग ही देखील मोठी स्पर्धा गावच्या विभागामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. थँक्यू सो मच, मनापासून आभार. ओहो, चेंडू थोडासा बाहेर होता, एक्स्ट्रा व्हाईट बॉल. आता मॅचचं समीकरण बघूया. 6 चेंडू आणि तब्बल 17 धावा आता विजयासाठी हवेत. मजा येईल मॅचला. अब मजा आएगा भाई. कभी इधर कभी उधर, बारी बारी सबकी बारी, कभी तेरी कभी मेरी, अशी येईल मजा मॅचला. पुन्हा बाहेरचा चेंडू, आणखीन एक एक्स्ट्रा धावा. आता मिरगाव संघ बोलत असेल, गोलंदाज कोण बाहेर काढायचा? एखादा ट्रम्प कार्ड हुकमे का बाहेर काढावा लागेल. नजर बदलो, नजारा बदल जाएगा. कष्टी बदलने की जरूरत नाहीये. मॅच बदलण्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पुल. अगदी चेंडू कदाचित डिक्लेअर मध्ये जातोय का, तो सोडून दिला जाईल की तो अडवला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट. समीकरण मॅचचं थोडंसं बदलतंय. 5 चेंडू आता 14 धावेची गरज. वॉट अ मॅच यार. 5-14. काळगाव की मिरगाव, मिरगाव की काळगाव, कोण असेल मॅचचं चित्र काय असेल. पुन्हा एकदा फटका थोडासा फसला जातोय. कव्हरचा खेळाडू कॅच पकडली आहे. ही मॅच कदाचित शैलेश पकडतोय की काय, कारण की शैलेशने पकडलेली कॅच मॅचचा टर्निंग पॉइंट होता आणि महत्वाचा फलंदाज आता मात्र माघारी येतोय. अनिकेत माघारी येतोय. नवीन फलंदाज अमोल. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहिलं तर महेश. 4 चेंडू तब्बल 14 धावेची गरज. अमोल येतोय सध्या स्ट्राईक वरती. अमोल, व्हाट अ मॅच यार. 4-14. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण की लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. आणि हे खरं आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा येतोय. येणारे 4 चेंडू आणि आता 13 धावेची गरज. मॅच बनवली, घडली, घडवली, रंगली, रंगवली मॅच. आणि या मॅच मध्ये आता मात्र बरंच काय उरलंय. एक चेंडू मॅचचं समीकरण बदलत आहे आणि एक डॉट चेंडू मॅच मध्ये प्रभाव टाकतोय. व्हाट अ मॅच यार. 4 चेंडू 13, 13-4. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू हवेमध्ये जरूर आहे. कॅच पकडली, ड्रॉप होतीये. एकदा पुन्हा एकदा कंप्लीट केले. कॅचेस पकडल्यानंतर कॅचेस मनाला टोचतात. एखाद्या वेळेस झालेला ब्रेकअप परवडतो, पण कॅचेस मुळे गेलेल्या मॅचेस नाही परवडत, कारण की झोप लागत नाही. ती बोचते, टोचते तोंडाला. खऱ्या अर्थाने ती मनाला आणखीन टोचत राहते. झोप लागत नाही अशा वेळी सारखे विचार. 3-12. सुरेख फटका, स्क्वेअर कट केलाय. चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला. ही कॅच पकडली जाते. ही कॅच नव्हती, मॅच पकडली आहे शैलेश याने, कारण की ही कॅच सुशीलने ही कॅच पकडली जी महत्वाची होती. आणि काळगाव संघ थोडासा पराभवाच्या छायेमध्ये खेचला जातोय. दोन बॉल 2 चेंडू मध्ये तब्बल 12. व्हाट अ मॅच यार. 2-12. यावेळी देखील कदाचित व्हाईट बॉल आहे. मॅच अजूनही जिवंत आहे असं का वाटतंय, कारण की 2-11ची गरज आहे. आज खेळावं लागेल. जेव्हा संधी येते तेव्हा स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल, तेव्हाच तर प्रसिद्धी भेटते. हो, थोडासा खाली राहिलाय गोलंदाज. तर चतुर आहे. विकेट कीपर देखील चतुर निघालाय. डॉट बॉल येतोय.
यावेळी देखील अखेरीस या मॅच मध्ये विजेता राहिलाय एकता क्रिकेट टीम मिरगाव संघ विजेता राहतोय. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. करूया टॉस. एक दंत 11 सितवाडी संघ विपक्ष एकता क्रिकेट टीम मिरगाव संघ या दोन संघांमध्ये करूया टॉस.